नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। मी सध्या भूम येथील एसबीआय बँकेच्या समोरील भागात आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय भूम शहरातील इंदिरानगर भागातील गुलाबभाई शेख यांच्या नातीचं लग्न आहे आणि त्यांची परिस्थिती थोडीशी हालाकीची असल्याच्या कारणास्तव या ठिकाणी कपडा बँकेच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या नातीच्या लग्नासाठी संसार उपयोगी जे साहित्य आहे रुखवताचं ते या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे। आपण पाहतोय आपल्यासोबत कपडा बँकेचे बागडे सर आहेत, सोबत करळे सरपंच आहेत आणि या ठिकाणी पत्रकार बांधव आपण पाहतोय आपल्यासोबत बागडे सर आहेत। त्यांना ते साहित्य सुपूर्द करतायत। या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात ते कळशी त्यांना देत आहेत। आजपर्यंत कपडा बँकेच्या माध्यमातून अशा प्रकारे आपण किती जणांना मदत केली आहे? आतापर्यंत कपडा बँकेमार्फत 12 मुलींच्या लग्नासाठी संसारोपयोगी साहित्य, अत्यावश्यक संसारोपयोगी साहित्य दिलेलं आहे। आता हे 13व आहे। या गुलाबभाई यांचे गाठ आमचे करळे अमृतुल्याचे सचिन करळे यांनी सांगितलं की यांची परिस्थिती जरा थोडी हालाकीची आहे, नातीचं लग्न आहे, तर त्यांना ही संसारोपयोगी साहित्य भांड्याची मदत करावी लागेल। लगेच आम्ही 5-2 मिनिटात आम्ही एक मदतीचं आवाहन केलं आणि त्या मदतीचे कपडा बँकेच्या वतीने अनेक दानशूर एका तासामध्ये 7,000-7,500 रुपये जमा झाले होते। आणि हाच मेसेज आम्ही वंचित आघाडीचे प्रवीणदादा रणबागोल यांना आम्ही टाकला होता आणि माझा मेसेज बघितल्यामुळे त्यांनी ताबडतोब लगेच त्यांनी सांगितलं की त्यांच्या परीने जे काय आवश्यक आहे तेवढी भरपूर त्यांनी मदत केलेली आहे। त्याचबरोबर मुंबईवरनं जे आमचे नेहमीचे देणगीदार आहेत ते मेसेज टाकल्या ते पटकीन ताबडतोब खात्यावर पैसे टाकतात। अशा प्रकारे जवळजवळ 15 ते 16 हजाराचं साहित्य, संसारोपयोगी साहित्य आम्ही जमा केलेलं आहे आणि ते साहित्य आम्ही आज गुलाबभाई शेख यांना ते देत आहोत। यासाठी सचिन करळे यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक दानशूर व्यक्तींनी मदत करून त्या मुलीच्या लग्नासाठी हातभार लावलेला आहे। या सर्वांचा मी आभारी आहे। आपल्यासोबत स्वतः गुलाबभाई शेख आहेत। कधी आहे आपल्या नातीचं लग्न? 29 सप्टेंबरला। 29 सप्टेंबरला। तर आपण पाहिलं यांच्या नातीचं लग्न हे 29 सप्टेंबरला आहे। 2 दिवसावर हे लग्न आलेलं आहे आणि ही अतिशय मोलाची मदत ही या ठिकाणी कपडा बँकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। लगेच या ठिकाणी आपल्यासोबत भूम तालुका पत्रकार संघाचे या ठिकाणी अध्यक्ष धनंजय शेटे आहेत। तुमचं काय आव्हान असणार आहे? आपण पाहतोय की समाजातील जे गरजू आहेत त्यांना कपडा बँकेच्या वतीनं नेहमीच मदत करण्यात येते आणि भूम तालुका पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी याच्या बातम्याही वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातात। तुमचं काय आव्हान असणार इथून पुढे कपडा बँकेच्या कार्यासाठी? कपडा बँकेच्या वतीनं असंच गरजवंत जे आपल्या भागातील समाजातील लोक असतील, या लोकांच्या नागरिकांचे जे मुलामुलींचे लग्न असतील, त्यांना काही साहित्य द्यायचं असेल, अगर देणगी स्वरूपात मदत करायची असेल तर त्या नागरिकांनी कपडा बँकेचे प्रमुख संदीप बागडे सर यांच्याकडे देणगी अगर अर्थसहाय्य करावं, अगर काही वस्तू स्वरूपात त्यांना मदत करणं होत असेल तर असंच गरजवंत लोकांना मदत करावं। कपडा बँकच्या मार्फत त्यांना संसारोपयोगी साहित्य देण्याचं काम कपडा बँक करेल। आपण पाहिलं की जर तुमची काही मदत तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर ती कपडा बँकेच्या संदीप बागडे सरांकडे तुम्ही या ठिकाणी ती मदत देऊ शकताय। जर कोणाला नंबर हवा असल्यास फोनपे, गुगल पे, आपण सरांकडून तो नंबर घेतोय। सर, नंबर सांगा। कुणाला जर आर्थिक मदत आणखी करायची असेल तर माझा गुगल पे नंबर आहे 73 50 10 84 79। किंवा एखादी वस्तू जर त्यांना द्यायची असेल तर सचिन करळे अमृतुल्या एसबीआय बँकेसमोर यांच्यासमोर आणून पोच करावी आणि भूम पत्रकार संघाच्या संपर्क केला तरी चालेल। या ठिकाणी आपण पाहिलं हे साहित्य त्यांना देण्यात आलेलं आहे। अतिशय आनंदित ते आहेत। फुलाची पाकळी अशा प्रकारचा हा हातभार या ठिकाणी कपडा बँकेच्या वतीने लागलेला आहे। अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ 243 फॉलो करा। धन्यवाद।